नमस्कार, मी अरविंद माने, ऐरोली वार्ताचा संपादक. नुकतेच आपल्यासमोर ॲडव्होकेट जब्बार खान हे उपस्थित राहिलेले. आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहे. त्यांना नुकतेच शिवसेना जिल्हा प्रमुख म्हणून अल्पसंख्याकांचा पद मिळालेलं आहे. तर काही त्यांच्या संबंधित आपल्याला चर्चा करणार आहोत. तर ॲडव्होकेट जब्बार खान, आपलं ऐरोली वार्तामध्ये स्वागत. नमस्कार. सर्वप्रथम माझा प्रश्न असा आहे की शिवसेना या पक्षाबद्दल तुमचं काय मत आहे? शिवसेनेमध्ये आता जी आपणास अल्पसंख्याक विभागाची जबाबदारी दिली आहे ती तुम्ही कशा पद्धतीने निभावणार आहे? सर्वप्रथम महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र आत्म्यास अभिवादन करून मी नवी मुंबईच्या तमाम जनतेस मानाचा जय महाराष्ट्र करतो आणि आपण विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्यायचा प्रयत्न करतो. आपण मला आता विचारलं आहे की शिवसेना या पक्षाबद्दल आपलं काय मत आहे. तर शिवसेना एक धडाडीचा, धाडसी, सर्वसामान्य लोकांच्या अडीअडचणीला धावणारा, सामान्य लोकांपर्यंत तातडीने पोहोचणारा हा पक्ष मी गेल्या मला समजतं तेव्हापासून पाहतोय आणि त्या पक्षाची वाटचाल पाहतोय. परंतु काही राजकीय समीकरण असतात, त्या अनुषंगाने मी अन्य पक्षामध्ये होतो. परंतु साधारणतः 1 वर्षापासून कमी 10 ते 12 महिन्याच्या पूर्वी मी शिवसेनेमध्ये प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष प्रवेश केला आणि तेव्हापासून मी या सहकार्याबरोबर काम करत असताना माझा अनुभव असा आहे की अत्यंत गुणी, हुशार, अभ्यासू अशी लोक शिवसेनेमध्ये आहेत, धाडसी पण आहेत आणि यांना मी अगोदर पाहतच होतो. परंतु जवळ गेल्यानंतर असं वाटलं की हा आपला मूळ परिवार आहे. ही लोक जी आहेत शिवसेनेची नवी मुंबई लेवलवरची, मग यामध्ये आदरणीय आमचे विजयजी चौगुले साहेब असतील, आदरणीय नाटासाहेब असतील, आदरणीय आमचे जिल्हा प्रमुख द्वारकानाथजी भोईर असतील, अथवा आमचे शहर प्रमुख मनोज हळदणकर असतील आणि नवी मुंबईच्या महिला आघाडी असेल, युवक आघाडी असेल, पलीकडच्या बेलापूर पट्ट्यातील सर्व आमचे शिवसेनेचे पदाधिकारी असतील, हे सर्व जे पदाधिकारी आहेत हे जनतेच्या प्रश्नासाठी अहोरात्र झगडणारे लोक आहेत. कोरोना काळामध्ये त्यांनी कोणाची जीवाची पर्वा केली नाही, हे प्रत्यक्ष मी पाहिलेलं आहे. मी दुसऱ्या पक्षामध्ये हेच काम करत असल्यामुळं अशा कामाची मला आवड आहे आणि शिवसेनेमध्ये आता मला असं वाटतं की मी योग्य जागी आहे, योग्य परिवारामध्ये आलेलो आहे आणि इथं जी मला सेनेने संधी दिलेली आहे त्या संधीचं सोनं करण्याचा माझा प्रयत्न आहे. आता तुम्ही विचारलं की अल्पसंख्याकाचं संघटन कसं बांधणार. तर नवी मुंबई जिल्ह्याचा शिवसेनेचा अल्पसंख्याक प्रमुख म्हणजे तो प्रमुख नसून शिवसेना आणि अल्पसंख्याकामधला दुवा आहे. त्याला आपण संपर्क प्रमुख म्हणू शकता की अल्पसंख्याक समाजाला शिवसेनेशी जोडण्यासाठी एक दुवा म्हणून माझी नियुक्ती झालेली आहे आणि मला संघटनेचा अनुभव आहे, काम करण्याचा अनुभव आहे. त्या अनुभवाच्या जोरावरती मला विश्वास आहे की मी माझ्यावर टाकलेला विश्वास सार्थ करून दाखवेल. निवडणुका जवळच आलेल्या आहेत, त्या अनुषंगाने मला पक्षाची अल्पसंख्याक विभागाची रचना करावी लागेल. सर्वप्रथम आमची जिल्हा कमिटी, त्याच्यानंतर तालुका कमिटी. मला तर शक्य झालं तर मी प्रत्येक वार्डमध्ये अल्पसंख्याकाचा एक अध्यक्ष, पण वेळ कमी असल्यामुळे ते शक्य झालं नाही. तर प्रभाग 28 पडणार आहेत नवी मुंबईमध्ये, तर प्रत्येक प्रभागामध्ये 1 किंवा 2 अल्पसंख्याकाचे संपर्क प्रमुख आणि तालुका कमिटी आणि जिल्हा कमिटी असे मिळून किमान 125 ते 150 लोकांची टीम अल्पसंख्याकाची शिवसेनेच्या प्रचारासाठी, त्याच्या विजयासाठी कार्यकर्त्यांची टीम प्रत्येक प्रभागामध्ये उभी करण्याचा माझा प्रयत्न राहील आणि त्या अनुषंगाने मी शिवसेनेचं संघटन, जे पूर्ण संघटन आमचं युवा शक्ती आहे, महिला आघाडी आहे आणि शिवसेना पॅरेंट बॉडी आहे, ती जी तन मन धनाने या आपल्या विजयासाठी तयारी करत आहे महानगरपालिकेच्या, त्याच्यामध्ये माझा खारीचा वाटा उचलण्यासाठी मीही
तयार असणार आहे. मला दिलेली जबाबदारीनुसार अल्पसंख्याकाची टीम घेऊ. शिवसेनेमध्ये येण्यापूर्वी किंवा शिवसेना जिल्हा प्रमुख अल्पसंख्याक विभागची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी अल्पसंख्याकच्या नवी मुंबईतील जे प्रश्न आहेत त्याबाबत सेनेतील वरिष्ठांकडून आपली काय चर्चा झाली आहे? मुळात तुम्ही हा चांगला प्रश्न मला विचारलाय की अल्पसंख्याक विभागाची जबाबदारी मला दिल्यामुळे अल्पसंख्याकाचे महत्वाचे जे प्रश्न आहेत त्याबाबत आपण आपल्या वरिष्ठांशी चर्चा केली का, असा मुळात आपला प्रश्न आहे. आणि मला जिल्हा प्रमुख पद घेण्यासाठी एवढा जो उशीर लागला, मला जाऊन तो 1 वर्ष 10 महिने झालेले, 11 महिने झालेले आहेत. परंतु हीच चर्चा सतत आमची चालू होती की सर्वात प्रथम मला जर अल्पसंख्याकांचं जिल्हाध्यक्षपद द्यायचं असेल तर अल्पसंख्याकाचे काही प्रश्न आहेत महत्वाचे, ते आम्ही आदरणीय आमचे सर्वात वरिष्ठ नेते एकनाथजी शिंदे साहेबांच्या कानावर टाकले. मग आदरणीय खासदार नरेशजी मस्के साहेबांबरोबर चर्चा झाली. आदरणीय आमचे उपनेते विजयजी चौगुले साहेबांबरोबर चर्चा झाली. त्याच्यानंतर आदरणीय आमचे जिल्हा प्रमुख द्वारकानाथजी भोईर, तसेच आमचे शहर प्रमुख मनोज हळदणकर व सर्व आजी माजी नगरसेवक यांच्याबरोबर चर्चा करून अल्पसंख्याकाचे नव्या मुंबईतील जे प्रमुख प्रश्न आहेत त्या प्रश्नाला शिवसेना अल्पसंख्याक आघाडीचा प्रमुख म्हणून मी नुसती वाचाच फोडणार नाही, तर संपूर्ण शिवसेना ही माझ्या पाठीशी उभी असेल आणि ते प्रश्न आम्ही प्रशासनाकडून सोडून घेऊ अशी हमी मला वरिष्ठांनी दिलेली आहे. आणि त्या अनुषंगाने मी नवी मुंबईच्या तमाम अल्पसंख्याकांच्या जनतेला विश्वास देतो की जे माझ्या दृष्टीने प्रमुख प्रश्न होते त्यावर मी चर्चा केलेली आहे. तुम्हाला जर आणखी काही प्रश्न असले तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधा, आपण तेही प्रश्न मांडू. प्रामुख्याने 3 प्रश्न मी अल्पसंख्याकांचे आमच्या वरिष्ठांच्या समोर मांडलेले आहेत. त्याच्यामध्ये नव्या मुंबईमध्ये भारताचे थोर माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम साहेब भारतरत्न यांच्या स्मरणार्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या धर्तीवरती भव्य असं स्मारक नव्या मुंबईमध्ये स्थापन करावं, जेणेकरून ते सर्व समाजातील घटकांसाठी प्रेरणादायी असेल. तसेच दुसरी मागणी आमची अशी आहे की नवी मुंबईमधील येरोली आमच्या भागामध्ये प्रामुख्याने सुन्नी पंथीय मुस्लिम समाजाची संख्या जास्त आहे आणि त्यांना महाराष्ट्र शासन सिडकोकडून कुठलीही मशिदीसाठी अथवा कब्रस्तानसाठी जागा अवेलेबल केलेली नाही. शासन दरबारी मागच्या 10-15 वर्षापासून संस्था वाढते आहे. मदरस्तुल गौसिया चॅरिटेबल ट्रस्ट त्यामार्फत आम्ही करस्पॉन्डन्स करत आहोत, परंतु प्रतिसाद मिळालेला नाही. प्रार्थनेसाठी त्यांना योग्य ती अशी जागा, तीही विकत शासनाकडून घेऊन देण्यासाठी आणि त्यांच्या दफनभूमीसाठी जागा देण्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करू आणि ती जागा मिळवून देण्यामध्ये निश्चित आम्हाला यश मिळेल असंही मी याद्वारे आपणाला आश्वस्त करतो. आणि तिसरा प्रश्न आहे आमच्या नवी मुंबईमध्ये जे मटन चिकन विक्रेते आहेत. बहुतांश हे मुस्लिम समाजाचे अल्पसंख्याकाचे लोक आहेत, खाटीक समाज अथवा कुरेशी समाज. तर ह्या समाजाचा फार मोठा प्रश्न आहे की लायसनिंगची प्रक्रिया फार किचकट आहे आणि ती प्रक्रिया सुलभ करण्यासाठी मी नगरसेवक आहे तेव्हापासून प्रयत्न करतोय. ती बऱ्याचपैकी सुलभ केलेली आहे. तरी सुद्धा शहर 3 टप्प्यात विभागलेला आहे. एक शहरी भाग आहे, दुसरा ग्रामीण भाग आहे आणि तिसरा MIDC मध्ये झोपडपट्टीचा भाग आहे. तर तिन्ही ठिकाणी एकच धोरण लागू होऊ शकत नाही आणि म्हणून प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे धोरण राबवून लायसनची प्रक्रिया शिथिल करावी लागणार आहे. आणि या शहराची गरज आहे. मांस मटण हे काही फक्त एका समाजाची गरज नाहीये, या शहराची ती आवश्यकता आहे. म्हणून मच्छी मार्केटच्या धर्तीवरती, भाजी मार्केटच्या धर्तीवरती प्रत्येक नोडमध्ये एक मटण मार्केट महानगरपालिकेने बांधून द्यावं आणि ते संबंधित व्यवसाय करणाऱ्या लोकांना त्यातील गाळे भाडे तोर द्यावेत. तिथं स्वच्छता असावी, महानगरपालिकेचं पूर्ण नियंत्रण असावं. म्हणून योग्य असं मांस या शहराला प्राप्त होईल आणि त्यासाठी सहकार्य करण्यासाठी आम्ही शिवसेनेच्या वतीने आमची पूर्ण टीम, आमचे खासदार साहेब ही मदत करतील असंही मला आश्वासन मिळालेलं आहे. या उपरही सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये
प्रतिनिधित्व हाही एक विषय चर्चेमध्ये घेण्यात आलेला आहे. परंतु जे सक्षम असतील, जे शिवसेनेमध्ये येऊन सक्षमपणे काम करतील, संधी त्यांनाच मिळेल ना. आता बाहेरून तर कुणाला आम्ही देऊ शकणार नाही. त्याच्यामुळं मी याद्वारे आपल्या मुलाखतीद्वारे नवी मुंबईतील आमच्या तमाम अल्पसंख्याक बांधवांना, त्यांच्या कार्यकर्त्यांना असं आवाहन करतो की तुम्हाला जर संधी पाहिजे असेल राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये, वेगवेगळ्या संस्थांमध्ये, वेगवेगळ्या ठिकाणी, प्रशासकीय ठिकाणी काम करण्याची संधी हवी असेल तर आपण शिवसेनेमध्ये या, माझ्याशी संपर्क साधा. आपण योग्य अशी बैठक घेऊ, तुम्हाला कामाची जबाबदारी देऊ आणि आपण योग्य प्रकारे जर काम केलं तर आपल्याला निश्चित त्याचा रिझल्ट मिळेल आणि प्रत्येकाला समाजाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळेल, असंही मी आश्वासन शिवसेनेच्या वतीने नवी मुंबईतील तमाम अल्पसंख्याकाच्या जनप्रतिनिधी अथवा लोकप्रतिनिधी अथवा कार्यकर्ते, समाजसेवक, धर्मगुरू या सगळ्यांना आवाहन करतो की आता सगळ्यांना पाहिलंय, एकदा शिवसेनेलाही बघा आजमावून. आजपर्यंत आपण समाजवाद, धर्मनिरपेक्षता, सोशलिझमच्या नावाखाली नुसता आपला वापर झालेला आहे आणि कुणीही नवी मुंबईतील छातीत ठोकपणे असं सांगू शकत असेल तर त्याने समोर यावं की मी माझ्या पक्षाच्या वरिष्ठांच्या बरोबर समोरासमोर बसून आपल्या समाजाच्या विषयी चर्चा करतो, केलेली आहे आणि माझं नेतृत्व तुम्हाला आश्वासन देणार आहे. परंतु मी छातीत ठोकपणे सांगतो की मी माझ्या वरिष्ठाबरोबर चर्चा केलेली आहे आणि वरिष्ठाबरोबर समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांच्या समोर बसून चर्चा करून त्यांनी मला आश्वस्त केल्यानंतरच मी अल्पसंख्याक विभागाची जबाबदारी घेऊन जनतेसमोर येत आहे. तुम्हाला आव्हान आहे की तुम्ही सगळ्यांनी जास्तीत जास्त संख्येने शिवसेना जॉईन करा आणि शिंदे साहेबांचे हात बळकट करण्यासाठी, नव्या मुंबईमध्ये वाघवा झेंडा फडकवण्यासाठी मला सहकार्य करा, शिवसेनेला सहकार्य करा, एवढं मी आवाहन करतो. अल्पसंख्याक व्यक्तिरेख शिवसेनेत आपणावर आज आणखीन कोणती जबाबदारी देणार आहे किंवा आपले प्रश्न प्रामुख्याने सोडवण्याचा प्रयत्न करणार आहात का? येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आपण समाजास काय आवाहन करणार? माने साहेब, तुम्हाला जसं माहिती आहे, तुमचा माझा परिचय आजचा नाहीये की मी फक्त मुस्लिम समाजाचा किंवा अल्पसंख्याक समाजाचा व्यक्ती म्हणून कधीच वावरत नाहीये. पक्षाने मला अल्पसंख्याक विभागाची जबाबदारी दिल्यामुळे मला अल्पसंख्याकाचे प्रश्न उचलावे लागतात आणि ती संघटना बांधण्यासाठी त्याप्रमाणे काम करावं लागतं. परंतु नवी मुंबईमध्ये सर्वसामान्य जी जनता आहे, हिंदू, मुसलमान, शीख, ईसाई, बुद्ध, जैन, पारसी, उत्तर भारतीय, दक्षिण भारतीय, जे कोणी इथं निवास करते ती सगळी जनता एकच आहे. ती भारताचे सगळे सुपुत्र आहेत आणि त्यांच्या प्रत्येकाच्या अडीअडचणीमध्ये काम करण्याची संधी मला याच्यापूर्वी मिळालेली आहे. ती मी करतही आलेलो आहे. ते कार्य तुमच्या समोर आहे, लोकांसमोर आहे. परंतु जर मला पक्षाने पॅरेंट बॉडीमध्ये संधी दिली तर निश्चितच मी त्या संधीचंही सोनं करेल. या अगोदरही मी केलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे, आज आपलं जे 100 खाटाचं रुग्णालय येरोलीमध्ये उभा आहे त्याच्यासाठी मी सातत्याने 3 वर्ष महासभेमध्ये नगरसेवक असताना भांडत होतो. माझी चेष्टा करत होते लोक की इथं हॉस्पिटल नाही होऊ शकत. आणि मग इथलं ज्यावेळेस आयुक्तांनी बजेटची तरतूद केली, मग त्यावेळेस नेरूळला सुद्धा 100 खाटाच्या याची मागणी झाली आणि मग दोन्ही ठिकाणी 100 खाटाचं हॉस्पिटल त्यावेळेसच्या राजकीय आमच्या ज्यांचा आम्हाला पाठिंबा होता त्यांच्या सहकार्याने ते आम्ही करू शकलो. आज 100 खाटाचं हॉस्पिटल उभा आहे. परंतु ते नुसतं हॉस्पिटलची इमारतीला काय घेणं आहे? त्या इमारतीमध्ये पूर्ण शक्तीनिशी ते रुग्णालय आयसीयू पासून सगळ्या ताकदीनिशी ते चालू झालं पाहिजे. सगळ्या प्रकारचे डॉक्टर तिथे उपलब्ध असले पाहिजेत. म्हणजे या भागातली रुग्णसेवा सगळ्यात अगोदर ही सुधारण्यासाठी मी प्रयत्न करणार. या भागातले शालेय शिक्षणाचे जे प्रश्न आहेत ते एकदम भयानक आहेत. गोरगरिबाला शिकणं अवघड झालेलं आहे. आमच्याकडे सत्ता आहे, असेल, पद असेल तर त्याचा निश्चित वापर करून आम्ही याच्यामध्ये सुद्धा सुधारणा, फीस कमी करणे अथवा अन्य ज्या गोष्टी आहेत, ऍडमिशन मध्ये जे हे केलं जातं, लोकांना ब्लॅकमेल केलं जातं, त्या सर्व सोडून शैक्षणिक सुधार कसा होईल, क्लासेसमध्ये न जाता शाळेमध्ये कसं शिक्षण घेता येईल योग्य प्रकारे, महानगरपालिकेचे असो अथवा खाजगी असो, याच्यावर आम्ही पूर्ण लक्ष केंद्रित करू. म्हणजे आरोग्य असेल,
शिक्षण असेल, ट्रॅफिकचा इथं प्रॉब्लेम आहे, आणि सगळ्यात महत्वाचं जे आपलं घर आहे, ही सिडकोची ज्या इमारती आहेत नवी मुंबईमध्ये, खास करून येरुलीमध्ये सुद्धा, ह्या फार 30 वर्षापेक्षा 35 वर्षापेक्षा जास्त कालावधी झालेला आहे, ते आता पडायला आलेले आहे. आणि याचा पुनर्विकासाचा प्रश्न आहे. माझ्या सोसायटीपासून मी त्याची सुरुवात केलेली आहे आणि अत्यंत जोमाने वरिष्ठाबरोबर आमच्या चर्चा करून हा पुनर्विकासाचा घराचा जो प्रश्न आहे तो मार्गी लावणार आहे. त्याच्यातल्या अडथळे दूर करणार आहेत. त्याच्यामध्ये दुनियाभरचे प्रॉब्लेम करून ठेवले आहेत. रस्ते असं पाहिजे, इतका पाहिजे, इतका मीटर पाहिजे, आणि हा क्रायटेरिया लावल्यामुळे रिडेव्हलपमेंट होऊ शकत नाही. मग त्याच्यासाठी संघर्ष करावा लागेल. त्याच्यासाठी शक्ती पाहिजे, तर जनतेचीही पाहिजे, रहिवाशांची पाहिजे, नागरिकांची पाहिजे, आणि पक्षाची शक्ती माझ्या मागे उभी आहे. ह्या सगळ्यांच्या बळावरती आम्ही निश्चितपणे पुनर्विकासाचा प्रश्न या येरुली भागामध्ये मार्गी लावू, म्हणजे घरांचा प्रश्न मार्गी लावू. मग घर असेल, आरोग्य असेल, शिक्षण असेल, पाण्याचा प्रश्न असेल, विजेचा प्रश्न असेल, जिथं जिथं कमी तिथं आम्ही, हे आमचं धोरण असेल. आणि अशा पद्धतीनं जे शिवसेनेचं ब्रीद आहे की 80% समाजकारण आणि 20% राजकारण, हे पूर्णपणे अंगीकारून मी भविष्यामध्ये माझ्या राजकीय आणि सामाजिक जीवनाची वाटचाल करणार आहे. आणि माझं जनतेलाही आव्हान आहे की त्यांनी या कामामध्ये मला सहकार्य करावं, माझ्या पाठीशी उभा राहून मला बळ द्यावं. मीही तुमच्यासाठी रात्री अपरात्री बोलवाल तेव्हा प्रत्येक ठिकाणी, मग ते सिडको असो, पोलीस स्टेशन असो, शिक्षण संस्था असो, हॉस्पिटल असो, तुमच्या हाकेच्या अंतरावर मी आहे असं तुम्ही समजावं आणि मला हाक देऊन आजमावून पाहावं. मी असंही नम्रपणे तुम्हाला निवेदन करतो, सगळ्यांना आवाहन करतो. आणि येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सर्वांनी शिवसेनेचा भगवा झेंडा या महानगरपालिकेवर फडकवावा असं नवी मुंबईच्या तमाम जनतेस आवाहन करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.